पण आज इथं आप्पांच्या सारखं व्यक्तिमत्व समोर आहे, हे पुण्यवंत आहे. तुम्ही म्हणाल एवढ्या सगळ्यांची नावं घेतली, तुम्ही सुद्धा आहात. आता तुम्ही कृपावंत, असो. या अभंगातून तुकोबाराय भगवान कृष्णाच्या जीवनातलं नवल सांगतायत. नवल प्रत्येकाच्या जीवनात आहे बघा. संसारिकाच्या जीवातलं नवल काय आहे सांगतो, ऐका. सांसारिक मनुष्य येताना मोकळ्या हातानं येतो, पण आयुष्यभर मी 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 आणि मी आणि माझाचा पाडा म्हणतो. हे संसारिकाच्या जीवनातलं काय नवल आहे. तुका म्हणे मज वाटते नवल, आणि मी माझे हे बोल ऐकून या. लोकांचं हे मी आणि माझं, मी आणि माझं. एखाद्यानं घर बांधलं ना तर ते सगळ्या पाहुण्यांना दाखव, घर मी बांधलं, घर मी बांधलं. काही घर माणूस एकटा बांधतो का हो? घर प्रत्येकाला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात पिपिलिका बांधे घर. पिपिलिका म्हणजे मुंगी सुद्धा तिचं घर बांधते. तिनं तिच्या जीवाच्या मानानं किती मोठं घर बांधलं त्याचं कौतुक राहिलं. आणि हे घर बांधून किचन दाखवू द्या, हॉल दाखवू द्या, बेडरूम दाखवू द्या, संडास बाथरूमचा पण दरवाजा उघडून दाखवतं. हे आमचं आहे. काय या माणसाची वृत्ती आहे बघा. अवघड होऊन बसले सर. घर प्रत्येकाला आहे. राजवाडा राजाचं घर आहे, वारुळ मुंगीचं घर आहे, घरट पक्ष्याचं घर आहे, तबेला घोड्याचं घर आहे, अंबरखाना हत्तीचं घर आहे. मोठी डोली असते आणि त्या डोलीमध्ये आपलं घर बनवतो कोण हो? कोण? डोली हे कोणाचं घर आहे? घुबडाचं. कोणाचं? तुम्ही लगेच त्याच्यासारखं तोंड नका करू. टेन्शन मुक्त राहा. डोली हे कोणाचं घर आहे? घुबडाचं. मग ती डोली एवढी मोठी तयार करतंय, पण ते घुबड कधी म्हणतंय का हे घर माझं आहे? घुबड कधीच म्हणत नाही हे घर माझं आहे. मग त्या घुबडाला जे कळतंय ते ह्या घुबडासनी कळतंय का? आयुष्यभर मी माझं मी माझं मी माझं करते. पाहुणा आला तर त्याला सांगतोय हितनं जी आपली पट्टी सुरू झाली ती खाली पत्र्याचं शेड दिसतंय का? दिसतंय का? दिसल दिसल. आयुष्यात तेवढी नजर आली म्हणजे बास झालं. पत्र्याचं शेड दिसणे एवढी. पाहुण्याला सांगते ती पत्र्याच्या शेडच्या अलीकडली पट्टी आपलीच आहे. अरे पलीकडली पण पट्टी तुझ्याच नावावर आहे. ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशीच ते वावर नावावं लागले. मग तुम्ही म्हणाल वहिवाट भाऊकी नेऊन लावते तिथं तुझी अवघड. आयुष्यभर हे माझं माझं म्हणण्यानं काय होतं सांगतो. ज्ञानोबारायांनी गोड ओवी सांगून ठेवली. आपणाची विहुणी दुहिता की मम न म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. ब्राह्मण काका लग्न लावतात ना तेव्हा वडील कन्यादान करतात आणि कन्यादान करताना ते न मम म्हणतात, म्हणजे आजपासून ही माझी नाही. आणि तो नवरा मुलगा पाणी घेतो आणि काय म्हणतो मम, म्हणजे आजपासून ही माझी. फक्त माझं म्हणलं तेव्हापासनं लाली पावडर त्याचं ते आणते, टिकल्याचं पाकिट त्याचं ते आणते. म्हणजे माझं म्हणलं त्या दिवसापासनं जबाबदारी मागं लागली. आणि बाप मात्र त्या जबाबदारीतून सुटला. बाप सुटला न मम म्हणल्यानं आणि नवरा अडकला मम म्हणण्यानं. मम म्हणणं हे बंधनाला कारण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, ज्ञानोबाराय सांगतात मी माझी आईसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू. या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. कर्म बंधनात कधी पडतं की मी आणि माझं म्हटल्यामुळे पडतं. म्हणून असा माझेपणा माणूस आयुष्यभर करतो. हे माणसाच्या जीवनातलं नवल आहे. साधूच्या जीवनातलं नवल काय तर संत महात्मे मरायच्या आधी मरून जातात. हे संतांच्या जीवनातलं मरण आहे. मरणाही आधी राहिलो मरून मग केले मनी, मरण माझे मरोनी गेले. नवल
नका वेचू बोल वायावीन. म्हणजे मराईच्या आधी संत महात्मे मरतात हे संतांच्या जीवनातलं काय आहे, नवल आहे. ज्ञानोबारायांनी तर इतकी नवलं सांगित. ज्ञानोबारायाच्याच जीवनातलं नवल आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात गुरु म्हणून मला निवृत्तीनाथ महाराज भेटले, हे माझ्या जीवनातलं नवल आहे. आणि त्यांनी सूर्य रूपाने मला निवृत्तीनाथ भेटले आणि माझ्या जीवनातला विश्वाच्या आभासाचा जो अंधकार आहे तो घालवला. ओवी आठवते का? मावळवीत विश्वा भासू तो नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जनी विकासू वंदू. आता निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांना गुरु रूपानं सूर्य रूपानं भेटले, हे ज्ञानोबारायांच्या जीवनातलं नवल आहे. विठाल ही पण नवलच आहे. एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणले इथं 10 मागं ते म्हणते ऐकावं ते नवल. ज्ञानोबारायांनी सांगितलेली मी नवल तुम्हाला सांगतोय. साधूच्या जीवनातलं नवल काय ऐका. तोही श्रोत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परितेतीचा नोहे नवल देखे. साधू डोळ्यानं बघेल, कानानं ऐकेल, जेवेल, चालेल, पण तो तिथं असतोय असं म्हणता येणार नाही. तो तिथं नसतो, तो आत्ममग्न असतो. बोलू नका. तो तिथं नसतो. बघा जनाबाई महाराज. शिव्या तुम्हाला येतात का हो? तुम्हाला शिव्या येतात का? द्यायच्या नाहीत, फक्त विचारतोय. आणि द्यायला येत नसतील तर जनाबाई महाराजांच्याकडून शिका. आमच्या जनाबाई महाराजांनी आमच्या पांडुरंगाला एवढ्या शिव्या दिल्या. अरे विट्या, मूळ मायेच्या कार्ट्या. तरी बी ज्ञानोबाराय म्हणतात जनाबाई महाराजांच्या सारखी मौनावस्था मात्र कोणाकडं नाही. काय गंमत आहे बघा, नवल आहे का नाही. ज्या जनाबाईनं शिव्या दिल्या त्या जनाबाईला सुरूच आहे. कारण आपलं ओट बंद आहे, आत दंगा सुरू आहे. संतांचं वर चालू आहे, आत मात्र मौन आहे. बरीच माणसं वर न बोलत नाहीत, आत मात्र दंगा असतो. तुकोबर आहे, त्याच्यासाठी निषेध करतात. काय करावे ते मौन काही दिशाही ते मौन काही दिशाही ते मौन काही दिशाही ते मौन. मन जर 10 दिशा फिरत असेल तर त्या मौनाला किंमत नाही. मन जर सारखं फराळावर जात असेल तर त्या उपवासाला किंमत नाही. तुमचा लय कडक असतो. त्यातल्या त्यात नवरात्राचा बघा ना, ती कडक असतो नाही का? असतो का? अहो आमच्या नाथ महाराजांनी उपवास केला, पण नवरात्री होत्या त्याच्यामध्ये बरं का. नवविधा भक्तीच्या करोनी नवरात्रा. त्यांच्या नवरात्रामध्ये स्मरण होतं, कीर्तन होतं, अर्चन होतं, वंदन होतं, आत्मनिवेदन असो, अशा 9 गोष्टी होत्या. आणि तुमच्या पण उपवासामध्ये 9च गोष्टी असतात. सफरचंद, केळं, खजूर, राजगिऱ्याचा लाडू, दही, बगर, बटाट्याची भाजी. आणि एवढं खाऊन सुद्धा 5 वाजतात. उपासनं अंगात जीवच नसल्यासारखं. त्या आणणाराचा जीव गेला की फराळाचा म्हणून. त्याला गाढवी उपास म्हणावं. म्हणजे गाढवावनं जरी फराळाचं आणलं तरी बिचारीला कमीच आहे. असल्या उपवासाला काय किंमत नाही. हा उपसर्ग आहे म्हणजे वास म्हणजे राहणे. उप म्हणजे जवळ, जवळ राहणं, देवाच्या चिंतनामध्ये राहणं हा उपवास असतो. असो ज्ञानोबाराय म्हणतात साधूच्या जीवनातलं नवल काय आहे तर तो शरीरानं सगळ्यांच्यात फिरलेला दिसेल, पण तो तसं फिरत नसतो. एक ओवी आहे का. देह तरी वर चिलियाकडे आपुलिया परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. त्यांचं शरीर अनेक ठिकाणी फिरत असलं तर त्यांच्या मनानं घातलेली बैठक कधी मोडली जात नाही. हे साधूच्या जीवनातलं अत्यंत महत्वाचं नवल आहे. नवल कृष्णाच्याही जीवनामध्ये. अर्जुनानं एक नवल पाहिलं. हा कोपे की निवांतच आहे रुसे तरी बुजावीत जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुनानं रागाला यावं आणि देवानं ते सहन करावं. अर्जुन रागाला आलं की देवानं त्याचं सांत्वन करावं.
हे नवल आहे. एक नवल 11व्या अध्यायात सांगितलं बरं का ज्ञानेश्वरीच्या. ज्ञानेश्वरी वाचत चला. तुम्ही ज्ञानेश्वरी घरात जाम बांधून ठेवता, हे सुद्धा नवलच आहे. अशी बांधून ठेवायची, गाठी सुटता कामा नाहीत पुढल्या वर्षाशिवाय. 11वा अध्याय विश्वरूप दर्शनाचा. ऐसा अद्भुत ते जोरासी जन्मा नवल म्या देखीलासी, नाही व्याप्ती आणि कांतीसी पारू तुझी ये. काय सापडला संधी मग बलिया पडे बंदी, ऐसी कोण वाहे वेळ हाती काळाच्या सकळ. म्हणजे काळाच्या हातात बऱ्याच गोष्टी असतात. शिवाजी महाराजांच्या सारखा ताकदवान आणि बलवान पुरुष बंदीखान्यात त्यांना कित्येक दिवस काढावं लागलं. हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवनातली नवलाची गोष्ट आहे. अशी अनेक जीवनात, निसर्गात सुद्धा नवल असतं बरं का. निसर्गात नवल सांगतो तुम्हाला. काळा ढग आला, पाण्यानं भरलेला असतो. किती पाणी असेल हो त्याच्यात? लिटर मध्ये सांगता येईल का? इतकं पाणी असतं. पण वारं आलं की तो ढग निघून जातो. म्हणजे एवढा वजनानं जास्त असणारा एवढा मोठा ढग सुद्धा पुढे निघून जातो वाऱ्यानं. ते नवल नाही. म्हणजे वाऱ्यानं सुद्धा सहज निघून जातो. मग नवल कशात आहे? ज्ञानोबारायांनी खूप गोड सांगून ठेवलं आहे का मेघाचे अंग झील वारेनी कैसे जाईल, परिवर्षती नवल घनवट ते. तो वाऱ्यानं सुद्धा पुढे जातो, हे नवल नाही. पण तो बरसला तर खालच्या पृथ्वीला तृप्त करून टाकतो, हे नवल आहे. विठ्ठल विठ्ठल. अशी अनेकाच्या जीवनामध्ये अनेक नवल आहेत. पण तुकोबराय म्हणतात आज मात्र मला ते नवल सांगायचंय जे भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये. कृष्णाचं जीवन अनेक आश्चर्याने अनेक नवलाने भरले. त्यातलं पहिलं नवल काय असेल तर अभंगाचं पहिलं चरण. की अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. ब्रह्मांड हा शब्द तुम्ही कधी ऐकलाच असेल नेहमी. ब्रह्मांडाची व्याप्ती केवढी असते हो बघा. अनेक गल्ल्यांचं मिळून एक गाव होतं, अनेक गावांचा तालुका, अनेक तालुक्यांचं जिल्हा, अनेक जिल्ह्यांचं राज्य, अनेक राज्यांचा देश, अनेक देशांचा खंड, अनेक खंडांचं पृथ्वी होती. अशा अनेक पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत, त्याला सूर्यमाला म्हणायचं. आणि अशा हजारो सूर्यमाला ज्याच्यात आहेत त्याला ब्रह्मांड म्हणायचं. म्हणजे किती मोठी व्याप्ती आहे. आणि एवढ्या मोठ्या ब्रह्मांडात आपण आपलं ते 2.5 एकर पाहुण्याला दाखवतो. सदर इमारतीची नियोजित जागा लागा. ही ब्रह्मांड केवढं आहे त्याच्यावर हे देश जरी दाखवायचा तर पेनानं टिपका सुद्धा मोठा होतोय. तुकोबराने एक गोड अभंग लिहून ठेवलाय. ते उंबराचं झाड तुम्ही बघितलंय का? त्या उंबराचं फळ केवढं असतं हो? छोटस. आणि त्या फळामध्ये जो किडा असतो ना, कीटक, त्या किड्याला ते फळ म्हणजे अख्खं ब्रह्मांड वाटतं. हे म्हणजे इतकं मोठं आहे. पण त्याला काय माहित आहे, तो ज्या उंबरात आहे त्याच्यात अजून त्याच्यासारखी किती आहेत. त्या उंबरामध्ये तो एकटा नाही, त्याच्यासारखे कित्येक आहेत. आणि ते उंबर ज्या घासाला लागले त्या घासाला उंबर किती आहेत सांगता येते का? आणि ती घस ज्या फांदीला लागलाय त्या फांदीला घस किती आहेत सांगता येते का? बरं ती फांदी ज्या झाडाला लागले त्या झाडाला किती फांद्या आहेत ते सांगता येते का? बरं ते झाड ज्या जंगलात आहे त्या अशी जंगलं किती आहेत सांगणं अवघड आहे. बरं अशी जंगलं ज्या पृथ्वीवर आहेत अशा पृथ्वीसारख्या अनेक पृथ्वी आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या विश्वात त्या उंबरातल्या कीटकाला उंबर म्हणजे विश्व वाटते. पण अशी जी ब्रह्मांड आहेत ना ती देवाच्या एका एका रोमात साठवले. एके रोमी ऐसे धेंडे. एका रोमात देवाची अनेक एवढं व्यापकत्व त्या परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा. एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा
हरी हा बालक, तो बाल रूपानं नंदाच्या घरी आलाय, हे नवल आहे. म्हणजे एवढा मोठा विश्वव्यापक असणारा सुद्धा बालक रूपानं येतो, ही नवलाची गोष्ट आहे. हरी हा बालक नंदा घरी, आणि हे सगळ्यात मोठं नवल आहे. म्हणून अभंगाचं दुसरं चरण सांगितलं. केवड नवला तरी स्वतःच्या नावापुढं पंडित लावणाऱ्या या जगाच्या जमान्यात वारकरी चाल ऐकायला भेटणं हे सुद्धा नवल आहे बरं का. आता काय झाले, 10 वाजला, 10 वाजवाय आला की तो नावापुढं पंडितच लावायला सुरुवात करतो. इतकी अशी परिस्थिती आहे. पण अशा वारकरी चाल ऐकायला भेटणं खूप अवघड आहे. खूप छान अशी चाल म्हटली. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे, विठोबा रखुमाई. हां बरं ठीक आहे. बस बस काय अडचण. आज खरं तर केशव महाराजांचं सर बघितलं, ऐकलं ना वादन, आपल्या भागचा हिरा हिरा. अतिशय साधं करत, अतिशय साधं करते. आणि परवा म्हणजे तासगावमध्ये फुलं वाटायचं 5 मिनिटं थांबा, सांगितल्याशिवाय फुलं वाटू नका. एक 5-10 मिनिटं नका काळजी करू. RR रावांच्या पुण्यस्मरणानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन होती. गुलेबाबांचंही कीर्तन होतं आणि त्यांना फोन गेला. तेव्हा साधक वृत्तीच्या माणसाच्या कीर्तनाला त्यांनी आपली मानधनाची रक्कम सांगितली नाही, पण जे कलाकारच आहेत त्यांना मात्र त्यांनी मानधन नक्की सांगितलं. म्हणजे कोणाला मानधन सांगायचं कोणाला न सांगायचं याचा त्यांच्याकडे नक्कीच आहे. खूप सुंदर. म्हणजे त्यांनी पैसे गुलेबाबांच्या कीर्तनाला वाजवण्याकरता 1 रुपयाही मानधन मागितलं नाही, ते दिलं. त्यांनी भाग सोडून द्या. असं गुणवंत मंडळ आहेत. खरं तर संस्कार महाराज या ठिकाणी उपस्थित असणं हे सुद्धा आजच्या कीर्तनाचं नवल आहे. महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. संस्कार महाराजांच्या रूपानं एक नवा मित्र मला भेटला आहे. खूप छान. आमचे युवा कीर्तनकार हनुमंत महाराज आहेत, केशव महाराज आहेत, साळुंखे महाराज, कोळ्यावरून आलेले सगळे आमचे विद्यार्थी, दिगंबर महाराजांचे सगळे विद्यार्थी, आमच्या सचिन महाराजांचे सगळे विद्यार्थी, सगळी पर्वणी. खूप छान. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. देवाचं नवल सांगणं खूप अवघड आहे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घ्यावी. अख्ख्या जगाला तृप्ती देतो देव बरं का. मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा, मज पासोनी आगवा निर्वाह हो यांचा. या जगात जीवाला जगवण्याचं काम कोण करत असेल तर तो भगवान परमात्मा करतो. पण जगाला जगवणारा दुसऱ्याच्या हातचं काहीतरी खातो, आईच्या हातचं काहीतरी खातो, यशोदेच्या हातचा घास खातो. ही नवलाची गोष्ट आहे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली.
म्हणजे आईनं लेकराला घास भरवायचा असतो ही आईनं पण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण पूर्वीच्या काळात तसा भरवायची बरं का. आई म्हणायची हा मामाचा, हा नानाचा, हा दादाचा, हा तात्याचा, हा आप्पाचा. आताच्या आईला तेवढा वेळ नाही. ती ऑनलाईन असल्यामुळे ती हा तुझा तुला खा नाही तर मर. आता अवघड झाले. ज्ञानोबराय म्हणतात एक घासू 20 ठाई की जे एका घासाचं 20 तुकडं करत होती आई. आईला तेवढा वेळ असायचा. आता आईला वेळ नाही. खरं तर जी आपल्या लेकराला घरात सोडून शेजारणीच्यात बसायला जाते ती आईच नाही म्हणतात तुकोबर आहे. मग ती कोण आहे? तुका म्हणे घरी बाळ टाकिले वानरी. वानरी म्हणजे काय हो? माकड. आमच्यावर नका आणू, माकडीन म्हणा तुम्ही. बरं आमच्यावर ढकलून मोकळं होता. वानरी म्हणजे काय? माकडीन. म्हणजे जी आपल्या पोराचा सांभाळ करत नाही ती माकडीन असते. मला पण विशेष वाटतं ज्या पिल्ल्याला पोटापासून कधीच ते माकडीन बाजूला टाकत नाही तिचं कसं काय उपमा तुकाराम महाराजांनी दिले. तर एक लक्षात ठेवा, तिनं टाकले धरले पिल्यानं. धरले कोणी? पिल्यानं. म्हणून तुकोबाराने ती बरोबर उपमा दिलेली आहे. मग अशा माकडीनी खूप असतात आणि त्यातल्या त्यात पुण्यातले असतात. पगार 6000, बाळ घरात आणि उद्योगाला. मग तुला तो उद्योग करायचा होता. तर या बाळाला न्याय देऊ शकत नसेल. हे बघा आई बापाला खूप मोठं कर्तव्य असतं का. एक पुण्यस्मरण आहे म्हणून सांगतो. आई बापाचं कर्तव्य काय? आईला कर्तव्य आहे, बापाला कर्तव्य आहे. आई बापाचं कर्तव्य एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात. आई बापाचं कर्तव्य वटाचे एक रोप असे म्हणजे वडाचं एक झाड होत. ते शेळिया मेंढियाच्या खुरकी जाये म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलाने ते मोडून पडायचं. एखादा एकुतया ते कुंप काटे करी आळे करी पाणी घाली मग ते प्रहोरा ते पावे थोरला वटू होये एके हस्ती वेंज दिदली आही न वचे तया हस्तीची या घंटा बांधली आही न वचे. गोष्ट संपली. मराठीत ऐका. वडाचं एक छोटस झाड होतं. शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलांनी मोडून पडायचं. एकदा एका शहाण्यानं त्याला कुंपण केलं, आळं केलं, पाणी घातलं, वटवृक्ष तयार झाला. हत्तीनं येऊन धक्का दिला, काहीच झालं नाही. हत्तीचा कळप येऊन झगडायला लागला तरीही काही झालं नाही. काल शेळ्या मेंढ्यांच्या नाजूक पावलांनी मोडून पडणारं रोपटं आज हत्तीच्या धडकेला दाद देत नव्हतं. कारण त्या वडाच्या रोपट्याला 3 गोष्टी मिळाल्या. एक संरक्षण मिळालं, दुसरं संगोपन मिळालं आणि तिसरा आधार मिळाला. तसं तुमची लेकरं ही वडाच्या लहान रोपट्यासारखी आहेत. त्यांना संस्काराचं आळ करा, विचाराचं पाणी घाला आणि साधू संतांच्या साहित्याचा आधार त्याच्या भोवती उभा करा. आयुष्यात हत्तीसारखी संकट आली तरी ते मोडून पडणार नाही. आणि असे संस्कार देणं हे आईचं आणि बापाचं कर्तव्य आहे. विठ्ठल यशोदेनं भोजन घालावं आणि ते भगवान कृष्णाने सेवन करावं हे नवल आहे. फक्त यशोदेचंच खाल्लं असं नाही. भगवान परमात्म्याला दुसऱ्याच्या हातून खायला खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात उच्चिष्ट खायला, उष्ट खायला खूप आवडतं. कोणाच्या हातचं काय काय खाल्लं बघा. शबरीची काय खाल्ली? बोरं खाल्ली. विदुराच्या कण्या. द्रौपदीचं भाजीचं पान. देवाच्या जीवनातलं नवल काय तर एवढा जीवदानी आणि मागे तुळशी दळ पान. एवढ्या मोठ्या जगाचा ब्रह्मांड नायक द्रौपदीकडं तुळशीचं पान मागत होता. तिच्याकडं पान मागून घेतलं आणि ते सेवन केलं. हे भगवान कृष्णाच्या जीवनातलं नवल आहे. अनेकांच्या अनेक गोष्टी भगवान परमात्म्याने खाल्ल्या. नामदेवा हाती दूध प्यायला. आमच्या नामदेवरायांचं दूध सेवन केलं भगवान परमात्म्यानं. म्हणून विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. एवढा मोठा भगवान परमात्मा विश्वाला व्यापून टाकणारा पण त्याला गवळणीने कडियेला घेतला. हे बघा देवानं अनेकांचा संहार केला. कुणाला मारलं? शंखवदीला सागरी कुमारीसाठी गोकुळा गेला प्राणाही सकट पियाला पुतने. ते एका ओळीत सगळं चरित्र बहुतेक येतं याच्यामध्ये. असो आज अनिल महाराजांचे पिताश्री
यांचं गेल्या वर्षी अचानक निघून जाणं झालं. त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातली अतिशय ख्यातनाम मंडळी इथं आपल्यासमोर उपस्थित आहेत. आप्पांचं इथं असणं हे माझ्यासाठी अतिशय सौभाग्याचं आहे. मी त्यांचं दर्शन घेतो. त्याचबरोबर संस्कार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच भास्करगिरीजी महाराज गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून दर्शन घेतो. आमचे शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सचिन महाराजांची संस्थेतले काही विद्यार्थी, साळुंखे महाराज, केशव महाराज, आमचे हरिभक्तपरायण हनुमंत महाराज, कोळेकर, सगळे आमची मंडळी, केशव गुरुजी आहेत आणि शशांक महाराज विशेष व्यक्तिमत्व. मी बोलतोय तरी पण ते वर बघण्यात म्हणून विशेष लावले होते वगैरे त्यांचंही दर्शन घेतो. झालेली सेवा इथं तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण ज्ञानेश्वर या विठ्ठल जय हां आम्ही जातो तुम्ही एक मिनिट. त्यापूर्वी सूचना, आपल्या हातातली जी फुलं आहेत ती कुठंही टाकू नका. इथं समोर पाठी तुमच्याकडेच येईल तिथं फिरत त्या पाठीमध्ये समर्पित करा. पायाखाली येतील अशी फुलं टाकू नका. सर्वांनी उभं राहा जागेवर. उभं राहा. आम्ही जातो तुम्ही कृपा